निकिता. नमस्कार. मी निकिता येवलकर आणि माझे सहकारी भक्ती गुगळे. मी दोघी आज तुम्हा सर्वांचे इथे स्वागत करतो आणि तसेच आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. महाराष्ट्र राजे ऐकताच शत्रू सुद्धा थरथरायला लागले. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी मावळ्यांना गनिमी कावाचा धडा देऊन तोरणगड जिंकला. त्यानंतर ते थांबलेच नाही. त्यांची कारकीर्द 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 पर्यंत. त्यात त्यांनी अनेक गड जिंकले, स्त्रियांचे रक्षण केले आणि स्वराज्य मिळवून दिले. त्यांचा लढा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत. त्यात त्यांनी त्यांचं बलाढ्य आरमार उभे केले. शिस्तबद्ध लष्कर आणि गनिमी काव्याचे तंत्र यामुळेच ते यशस्वी होत असे. राजकारभारात त्यांनी मराठी भाषेचा वापर केला, तसेच स्वतःची राजमुद्रा देखील तयार केली. असे आपले मराठा साम्राज्याचे संस्थापक. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली जिजाबाई आणि शहाजी राजे यांच्या भोसले कुळात पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. तसेच त्यांच्या पुढील वाटचाली घोडदौड सादर करण्यास आहेत आपल्यातलेच काही वक्ते. तत्पूर्वी मी अभिजित पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद निकिता. आदरणीय व्यासपीठ तथा सर्व विद्यार्थी मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासातलं एक असं नाव आहे की ज्याचं वर्णन एक मातृभक्त, एक शूर सेनानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एवढेच नसून तर अशा अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत की जे आता आजच्या घडीला विशेषतः माहित नाहीये. केवळ एक शूर वीरच नव्हे तर एक आदर्श पुत्र, आदर्श पती आणि असे अनेक त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल त्यांच्या जीवनातली तर ती म्हणजे शून्यामधून विश्व निर्माण करण्याची. ज्यावेळी घृष्णेश्वराच्या महादेवाच्या पिंडीवरती त्यांनी शपथ घेतली काही ठराविक मावळ्यांसमवेत, त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल की एवढ्या मोठ्या स्वराज्याच्या निर्मितीचा पाया काही निवडक थोडक्या मावळ्यांसमवेत घेतला जाऊ शकेल. पण ते सिद्ध झालं आणि आज त्याला इतिहास साक्षी आहे. ते एके ठिकाणी म्हणतात की जब हौसले बुलंद हो तब पहाड भी एक मिट्टी का ढेर लगता है. आज आपण सर्व त्यांच्या जीवनामधून काय शिकू शकतो तर जिद्द, चिकाटी, बळ आणि हेच गुण आज छत्रपती शिवरायांचे या स्वराज्य दिनानिमित्त आपण आज घ्यायचे आहेत. पहिल्यांदाच हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना राज्याभिषेक दिन ज्या दिवशी झाला त्या स्वराज्य दिन म्हणून घोषित केलेला आहे. आणि अशा दिनाची सुंदर सुरुवात पहिल्यांदाच हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने लाभवलेला आहे. आणि आपण सर्वजण पाईक आहोत की अशा थोर महापुरुषाच्या भूमीतून आपण आहोत. आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणतात की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि म्हणून दिल्लीला देखील धडाडी भरून दाखवणारा हा आमचा राजा की जो फक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांसाठी फक्त सीमित नव्हता, तो विश्वातील तमाम मानवजातीसाठी एक आदर्श राजा होता. आणि अशाच राजाला वंदन करण्यासाठी, त्याचे गुण समजून घेण्यासाठी आज या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. आज जे जे वक्ता इथे येतील मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मान्यवरांना विनंती करेन की प्रत्येकाचे विचार आपण समजून घ्या. भले त्याची भाषा मराठी असेल, हिंदी असेल अथवा इंग्लिश असेल, परंतु जे काही तो बोलेन या ठिकाणी त्याला आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी विचार, मी म्हणतो एक जरी विचार आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घेतला तर जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशाच शूर राजाला वंदन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मी महाविद्यालयाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर तेजस्वी तल्ला मॅम, MBA च्या विभाग प्रमुख डॉक्टर शिखा दुबे मॅम,
MCAच्या विभाग प्रमुख डॉक्टर मेघना भिलारे मॅम तथा विशाल वडसकर सर या सर्वांचे मान्यवरांचे मी आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हा सर्वांना दिली. तसेच त्यांची उपस्थिती देखील इथे प्रार्थनीय आहे. सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्वांनी भलेही 1 तास 1.5 तास जो हा प्रोग्राम आहे प्रत्येकाचे विचार मनाने ऐकून घ्या. कारण जसं मी सांगितलं मगाशीच की कुणाच्या विचारातून कुठला अंश माझ्या जीवनामध्ये लागेल आणि कुठला प्रवास माझा सुप्रवास होईल ह्याची सांगता मला सांगता येणार नाही. मला संधी दिल्याबद्दल निकिता तुझे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी आपले पहिले प्रमुख पाहुणे MHOD तेजश्री तल्ला मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी 2 शब्द बोलावे. मॅम अनम्यूट. Ma'am, you're on mute. थँक्यू निकिता. मराठी थोडं माझी थोडी कच्ची आहे म्हणून मी इंग्लिश मध्ये सुरुवात करते मग मराठी मध्ये आपण थोडंसं बोलूया. Shivaji Maharaj has occupied a special place in the hearts of Marathi people and many others in India. Due to his well-documented high moral code of conduct, his management strategies were amazing. They were relevant, even they are relevant in India today, even in this modern age, you can say. To quote few, I will express his management strategies. The first was is despite discrimination. Shivaji Maharaj evaluated and assessed people on their qualification, not on the religion. Much of his staff, such as the chief of artillery, chief of navy, they were the Muslims. He has taken all the people. He has taken all the religions together. That was one of the management principles he has taught us today. Communication and motivation skills. Shivaji Maharaj believed the state to be the people and by the people and also for the people. The leader has explained, implemented, guided, motivated, and led the whole organization. Shivaji also did the same for his Swaraj. He has impeccable communication skills. Flawless planning. He was having a flawless planning. Success of the planning always been 75% and implementation is 25%. But here, Shivaji Maharaj has a good fortune over his intelligence services as well as the information appropriateness by them on the basis of his planning. He welcomed everyone's opinion and suggested and evaluated the strengths and weaknesses of each and every people, and every plan of his become a success. He is having a regional thinker. He was having a rational thinker. And even also his decision-making capabilities were driven, not blinded for his mission only. He has patiently waited for the right time to execute it. His decisions which were taken from all around the effects and the impact consideration. You can say he was having a good foresight. He was always ahead of his thoughts. He has believed he is having the future impact on any of the decisions and have solutions ready in advance for any of the situations he was having. That was his management principle, you can say. He has encouraged the business and trade. Shivaji Maharaj believed in the motto that business of the people were the jewels of the nation. As you say in Marathi, सावकार हे तर राजाचे भूषण होते. सावकार होते ते आणि ते tax collection, they were the concession of the tax collections and they have boosted the economy. You can see in that time, the economy was so boosted and he was you can say the godfather for the farmers. Policy making, he was very best in the policy making. People-oriented politics with strict disciplines was the highlight of Shivaji Maharaj. And his farmers-related politics were welcome nationwide. Even today, we follow those principles. Retention policy is very high with the Shivaji Maharaj. At the time of Shivaji Maharaj, the salaries were given on time, the advancements, the loyalty towards the king was being maintained. Innovation, judgment, patience, mimicking, risk and other qualities of a good manager that Shivaji Maharaj has excluded. The Swaraj created by the Shivaji Maharaj was the best example of discipline, administration,
people-oriented policies, characters, entrepreneurship, business, and much more. These 300-old principles today also sound new to us. Many of his principles would be relevant and when seen in the light, whether one wishes to become a chief engineer, doctor, lawyer, or a successful businessman, he or she must attain the attraction of retaining the loyal followers. That is what Shivaji Maharaj has taught as our management principles. He or she, even if you all should have a clear vision of the future that should be stated briefly in a single sentence. Both of these qualities are crucial to become a leader. Shivaji Maharaj provided a perfect model to follow in order to become a leader. He also has become a successful manager, and once again, this quality is very relevant in today's competitive world. Whether or not you work in private or public sector, whether or not you are on the official job or the executive manager is being there with the Shivaji Maharaj. To quote one from Shivaji Maharaj to end, that is not the least, that is Sarvapatam Rashtra, Nantar Guru, Mag Palak, Mag Dev, सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्राकडे पहा. हे शिवाजी महाराजांचे वाक्य. या वाक्यातून मी माझं स्पीच ऑन शिवाजी महाराज हे संपवते. थँक्यू. धन्यवाद मॅम. यानंतर आपले प्रमुख पाहुणे MCA HOD शिखा दुबे मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपले मत मांडावे. Thank you, Nikita. I'm audible? Yes, Yes, Shamila. Okay. Thank you, Nikita. And सबसे पहले रोड ट्रैक क्लब को congratulations कि आपने इतना अच्छा इनिशिएटिव लिया. अभिजीत सर, congratulations for such a wonderful initiative. And अभिजीत सर ने इतना अच्छा मराठी में बोला, मैं भी इंस्पायर हो गई. बट मराठी में मैं उतना अच्छा नहीं बोल सकती. तल्ला मैम ने भी हमें बहुत अच्छा गाइड किया. मैं थोड़े कुछ बात बताना चाहती हूँ जो हिंदी में आपको बताऊंगी. सो शिवाजी महाराज भारत के एक महान राजा एवं रणनीतिकार थे जिन्होंने मराठा साम्राज्य की नींव रखी. फिर उनका राज्याभिषेक हुआ और वह छत्रपति बने. छत्रपति शिवाजी महाराज ने अपने अनुशासित सेना एवं सुसंगठित प्रशासनिक इकाइयों की सहायता से एक योग्य एवं प्रगतिशील प्रशासन प्रदान किया. शिवाजी को एक कुशल और प्रबुद्ध सम्राट के रूप में माना जाता है. उनके ये विचार अगर आप अपने जीवन में उतारेंगे तो जीवन में जरूर सफलता पाएंगे. उनके कुछ विचार जो बहुत प्रोमिनेंट हैं और एज मैनेजमेंट स्टूडेंट्स आप सबको बहुत काम आएंगे. एक छोटा कदम छोटे लक्ष्य पर बाद में विशाल लक्ष्य भी हासिल करा देता है. और जब लक्ष्य जीत की हो तो हासिल करने के लिए कितना भी परिश्रम, कोई भी मूल्य क्यों ना हो, उसे चुकाना ही पड़ता है. जो मनुष्य समय के कुचक्र की पूरी शिद्दत से अपने कार्यों में लगा रहता है उसके लिए समय खुद बदल जाता है. सो टू ऑल यू स्टूडेंट्स, आपका समय भी बदलने वाला है बिकॉज शिवाजी महाराज जैसे मैनेजमेंट गुरु के लेसन्स में से सच में जैसे अभिजीत सर ने कहा, अगर आपने एक भी लेसन ले लिया तो हमारा जीवन सफल हो जाता है. सो थैंक यू एंड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू पार्टिसिपेंट्स. धन्यवाद मॅम. आता आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. शिवाजी महाराजांची कारकीर्द आठवताना वाटतो मनोमनी हर्ष, त्यांचा अलौकिक इतिहास सांगणार गीतांचा उत्कर्ष. थँक्यू निकिता. इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार आणि मान्यवरांना वंदना. आज आपण सर्व इथे एक ऐतिहासिक नेतृत्व म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता मध्ययुगाचा. या काळामध्ये सर्वत्रच राजेशाहीचा अंमल होता. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्याच्यापूर्वी सुमारे 400 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांचं राज्य होतं. आदिलशाह आणि निजामशाह यांच्यातील वादामुळे नेहमीच सामान्य जनतेचे हाल होईल. शिवरायांना मात्र हे बघवले नाही. त्यामुळेच त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचं धोरण हाती घेतलं. एका 14 वर्षाच्या मुलाने एवढा मोठा निर्णय घेणं म्हणजे हे उत्तम धैर्याचं उदाहरणच. या त्यांच्या विचारामध्ये आणि त्यांच्या शौर्यामध्ये त्यांचं मोठा वाटेकरी होतं म्हणजे त्यांची मातोश्री राजमाता जिजाबाई आणि सोबतच त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव. महाराजांनी त्यांच्या काळामध्ये भरपूर किल्ले जिंकले, काही बनवूनही घेतले. त्यांनी स्वतःची राजमुद्रा बनवली.
त्यानंतर सर्व जगाला कळावं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असा राजा आला आहे जो सर्व धर्मांना समान वागवतो, सर्व सर्व जनतेला न्याय व सुख देतो, असं सगळ्यांना कळावं म्हणून त्यांनी राज्याभिषेक करण्यात आला. 6 जून 1974चा तो दिवस. त्यानंतर त्यांनी अष्टप्रधान मंडळ बनवलं जेणेकरून स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा. त्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियमे बनवली, गावोगावांमध्ये बंधारे बांधून पाण्याची व्यवस्था केली, शेतीसाठी पाटाद्वारे पाणी मिळवून देऊन शेतकऱ्यांना संतुष्ट केले. त्यानंतर समुद्राचा व्यवसाय चालू केला. स्वराज्याच्या लागून असलेलं जो काही समुद्र किनारा आहे त्यावर आपल्याला हुकूमत करता यावी म्हणून भव्य अशा आरमार उभारले. त्यांच्या काळामध्ये स्त्रियांना भरपूर मान होता व त्यांचे धर्माविषयीचे धोरण अतिशय उदार होते. अशा या नेत्याला माझा मानाचा मुजरा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद उत्कर्ष. यापुढे शिवाजी महाराजांचे पाऊल पडते पुढे 21व्या शतकातील शिकवण मांडणार आदित्य माने आपल्या पुढे. थँक्यू निकिता. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 6 जून हा स्वराज्य दिवस म्हणून जाहीर झालेला आहे आणि त्या निमित्तानेच आज आपण या वक्तृत्व स्पर्धेची जी योजना केलेली आहे त्यामध्ये मी आदित्य अशोक माने 21व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या विषयावर थोडे विचार मांडू इच्छितो. तर 17व्या शतकाचे उत्तरार्ध एक युग निर्माण करणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या उदयास आले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. भारताच्या इतिहासातील सर्वात धाडसी आणि प्रबुद्ध शासकांपैकी एक असे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला येथे फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी शाकावर्ष 1551 म्हणजे 1 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या अद्भुत कर्तृत्वातून त्यांनी या राष्ट्राच्या इतिहासात अनन्य स्थान निर्माण केले. युद्ध असेल, प्रशासनाने आणि राष्ट्र निर्माण असेल, हे सर्व आपल्या त्यांनी दृष्टिकोनातून सर्वांना जगाला दाखवले. छत्रपती शिवाजी महाराज स्वप्न होते आणि त्यांनी व्यापक हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहिले. अन्यायधारक सत्ताधाऱ्यांना स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या स्थापनेपूर्वी आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मोगल शक्ती हे महाराष्ट्राच्या वर्चस्वातच होते. शिवाजी महाराजांनी या शक्तीविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आणि त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी स्वराज्याला सूर्य बनवले आणि सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करणारे राज्य बनवले. स्वराज्याच्या स्थापनेसाठी जेव्हा संघर्ष चालू होता त्यांना स्वतः देखील आणि गंभीर धोक्याला सामोरे जावे लागले. त्यामध्ये अफजल खानाची झालेल्या भेटीचा कार्यक्रम असेल, पन्हाळ्याचा हल्ला असेल किंवा आग्रा येथून सुटका असेल, अशा सर्व प्रकारच्या जोखमींचा त्यांनी सामना केला आणि शिवाजी महाराजांनी या सर्वांमध्ये यशस्वीरित्या त्यांनी पार पाडले. स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न याचे विशेष मूल्य आहे ते म्हणजे स्वातंत्र्य मूल्य. स्थापना उद्देश आणि स्वातंत्र्य राखण्यासाठी त्यांनी परकीय शक्तीविरुद्ध संघर्ष केला. इतर कोणत्याही शक्तीचे वर्चस्व त्यांनी स्वीकारले नाही. महाराजांनी इतरांना देखील स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. महाराजांचे महत्वाचे धोरण होते ते म्हणजे शेतीविषयक धोरण. महाराजांना माहिती होती की शेती हा गावाकडे एक प्रमुख व्यवसाय आहे आणि याचे महत्व देखील महाराजांना माहित होते. म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लक्ष दिले. जमीन आयोजित करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या सक्षम आणि महसूल प्रणाली अनुभवी पदाधिकारी अण्णाजी दत्तो यांना दिली होती. जेवढा निश्चित केलेलं आहे त्यापेक्षा जास्त महसूल गोळा करू नये असा इशारा देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेला होता आणि शेतकऱ्यांना त्यांनी भरपूर प्रोत्साहन केले. जर रणांगण असेल किंवा बोर्ड रूम असेल आपली, तर लोकप्रिय महाराष्ट्रीयन राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जे थोडेफार गुण आहेत की जे 21व्या शतकात कॉर्पोरेट जगाला आपल्याला थेट लागू होऊ शकतात. त्यामध्ये पहिला आहे की प्रवृत्त कार्यबल तयार करणे. तर बऱ्याच संस्थांसाठी मिशन स्टेटमेंट हे फक्त दुसरे दस्तावेज नसते. कर्मचाऱ्यांचा उत्कट समूह तयार करण्यासाठी नेत्यांना प्रेरणा देऊन किंवा उदाहरणाद्वारे नेतृत्व करणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या सैन्यातील सर्व सदस्यांमध्ये शिवाजी महाराज स्वातंत्र्य आणि मातृभूमी बद्दलचे प्रेम जागृत करणारे नेते होते. अशी उच्च पातळीवरील प्रतिबद्ध होती की मावळे म्हणजेच त्यांच्या सैन्यातील सदस्य या कारणासाठी त्यांना मरण्यासाठी तयार होते. त्यांनी मानवतेने आपल्या लोकांची मने जिंकली. शिवाय त्यांनी प्रत्येकाला एक विशिष्ट कारणासाठी कार्य करण्यास प्रवृत्त केले आणि ज्यामुळे त्यांचे सैन्य लक्ष केंद्रित करू शकले आणि स्वराज्य साध्य करू शकले. दुसरं म्हणजे आहे की शिकण्यासाठी खुले असणे. एखादा व्यवसाय किंवा चालवण्याचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेले सर्व ज्ञान असणे गरजेचे असते.
नवीन युद्धाच्या तंत्रासाठी खुले विचार ठेवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी सैनिक योग्य शस्त्राने सुद्धा सुसज्ज आहे ते सुनिश्चित करण्यासाठी तोफांचा आणि रायफलचा अभ्यास केला. युद्धाच्या संभाव्य धोक्यांबाबत भविष्यवादी दृष्टिकोन असणारी आई जिजाबाई आणि युद्धातील निर्णय घेण्यास मदत करणारे त्यांचे प्रशिक्षक दादाजी कोंडदेव यांच्यापर्यंत शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास ते वारक्राफ्ट मधील त्यांची गुरु असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांशी आपल्याला स्वतःला वेढून घेतले होते. एखाद्याच्या स्वतःच्या क्षमता तयार करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची निवड करणे ही प्रतिभावान नेत्याचा हा एक महत्वाचा पूर्ण गुण असतो. आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या युगात गतिशील प्रतिभेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःला शिकण्यासाठी मोल्डिंगची संधी ओळखणे आवश्यक असते. त्यानंतरचं आहे की भविष्यवादी मानसिकता. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना स्वतंत्र व अखंड भारताची दूरदृष्टी होती. स्वराज्य प्रस्थापित करणारे आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्याचे बीज पेरण्यास सक्षम असलेले काही नेत्यांपैकी एक होते. एक निपक्ष आणि न्यायी नेता म्हणून यशस्वीतेसाठी रोड मॅप तयार करून न सोडता भरपूर लांबपर्यंत मार्गावर जाण्याची त्यांची दूरदृष्टी होती. आजच्या नेत्यांकडे त्यांच्याकडे बरेच डेटा आणि भविष्यसूचक विश्लेषण असतात. ते या साधनांचा वापर करू शकतात आणि त्यांच्या संबंधित संस्थांसाठी एक महत्वपूर्ण मार्ग तयार करू शकतात. एक प्रकारे पुढच्या दशकात किंवा त्याहूनही काळात त्यांच्या कंपन्या कुठे असाव्यात त्याबद्दल बहुतेक नेत्यांचा भविष्यकाळी दृष्टिकोन असतो. यशाकडे कार्यक्षम प्रयत्न करण्यासाठी त्या वृत्ती आणि डेटावर विश्वास ठेवण्याचे धैर्य असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक नेत्यांचे हे गुण जे आहेत ते आजच्या व्यवस्थापकांना प्रेरणादायक नेत्यांमध्ये बदलण्यास मदत करतात. या गुणांचे अनुकर करणे आणि दररोजच्या कॉर्पोरेट दृष्ट्यात त्यांची अंमलबजावणी करणे केवळ आपल्या वैयक्तिक नेतृत्वाच्या उद्दिष्टांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही, तर संस्थेला वेगळ्या स्तरावर देखील यश मिळून जाईल. राष्ट्रीय चळवळीत महाराज एक प्रेरणाचे स्रोतच होते. त्यांच्या समानतेची संघर्षाचे महात्मा ज्योतिबराव फुले यांनी आपल्या पोवाडात महानतेचे वर्णन केलेले आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रबोधन घडवून आणलेलं आहे. महाराजांचे मोठेपण विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक कविता लिहून देखील केलेला आहे. एकट्या महाराष्ट्रातील नव्हते ते संपूर्ण भारतातील राष्ट्रीय नेते आहेत असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले गेलेले आहे. ते बरेच पुण्य प्रतीक होते, अधिक विशेषतः देशाच्या प्रेमाबद्दल. सर्व भारतीय भाषांबद्दल त्यांच्याबद्दल एक आदर्श राज्यकर्ता आणि एक प्रेरणा स्रोत म्हणूनच लिहिले गेलेलं आहे. स्वराज्याची स्थापना करून त्याचे सुराज्यामध्ये रूपांतर कसे केले व एक प्रेरणा स्रोत म्हणून एक आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्याकडे भविष्यात देखील पिढी देखील बघत राहतील. शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रीय नायक होते. शेवटी सांगता करताना मी महाराजांचा जयघोष देऊळच करणे तर प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रुदांधर क्षत्रिय कुलावतन सिंहासनाधीश्वर महाराज विराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. धन्यवाद आदित्य. युद्धनीती ही शिवरायांची पसरली सर्वत्र आसावरी महती देणार जशी सागराचे अफाट पात्र. धन्यवाद निकिता. धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. नाही कुणा पुढे वाकला नाही कुणा पुढे झुकला असा मर्द मोठा राजा शिवराय ऐकला. इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत धडलं. दगडधोड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं. 4 पतशहा मसुंड्या मारून वर येत असताना एक जहागीरदाराचा मुलगा त्याच्या छातडावर भाले रोवून छत्रपती झाला. ही गोष्ट साधी नव्हे. जिजाऊंच्या पोटी जन्माला एक धगधगता तारा ज्याच्या शिवराज्याभिषेकाने अवघा आसमंत तेजमय झाला. त्या शिवसूर्याचा राज्याभिषेक म्हणजेच मुघलांच्या अस्तित्वाला लागलेलं ग्रहण. शिवराज्याभिषेक हा दिवस भारताच्या भाग्यात सहजासहजी आलेला नव्हता. सतत 2-2.25 वर्षाचे तप अविश्रांत कष्ट त्या मागे होते. अनेक आघात सहन करून अनेक सुवर्ण परीक्षांना तावून सकलून निघाल्यानंतरच शिवरायांचा चंद्र आल्हाददायक धवल तेजाने झळकत होता. स्वकीयांना तो शीतल चंद्राप्रमाणे तर शत्रूंना मध्यंतीच्या सूर्याप्रमाणे असह्य चटके देणारा असा वाटत असे. महाराजांच्या पराक्रमाचा विलक्षण धाक सगळ्यात शत्रू सत्तांना असत. तसेच आज या 21व्या शतकात महाराजांची उणीव ही भासतेच. सध्या आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये अंधाधुंदी पाहिली की मनात सहज विचार येऊन जातो, आज शिवाजी महाराज असते तर.
महाराजांनी त्यांचे राज्य शून्यातून निर्माण केले होते, पण त्यांना त्याबद्दल कधीच लालसा नव्हती. हे प्रजेचे राज्य आहे ही त्यांच्या मनात सतत जाणीव होती. सामान्य माणसांना देशभक्तीची प्रेरणा देऊन आपले सैन्य त्यांनी घडवले. राजे हितदक्ष होते. राजांना अन्यायाची, भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी लोकांना राजे कठोर शासन करत. स्वतःच्या पोटाचा मुलगा संभाजी आणि भाऊ व्यंकोजी हेही राजाच्या कडक शासनातून सुटले नाही. आत्ताच्या काळात हे शासन असते तर भ्रष्टाचार झाले नसते. आधुनिक स्त्री प्रत्येक क्षेत्रात समर्थपणे वावरताना दिसते आणि तरीही त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार होत असलेले दिसतात. तेच शिवकालामध्ये महाराज स्वतः परस्त्रीला आपल्या मातेसमान मानत असत आणि स्त्रियांच्या संदर्भात वाईट वर्तन करणाऱ्याला हात पाय तोडण्याची शिक्षा देण्यासही ते पुढे मागे पाहत नसत. महाराजांच्या काळात प्रदूषणाचा प्रश्न नव्हता, परंतु पर्यावरणातील संतुलनाचा राजांना कल्पना होती. म्हणून तर झाडांना जपण्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली. आज महाराजांची कार्यपद्धत असली असती तर भारताने स्वीकारलेली लोकशाही, राज्यपद्धती, धर्मनिरपेक्षता या साऱ्या मूल्यांचे खऱ्याखुऱ्यापणे पालन झाले असते. स्वच्छ राज्यकारभार, कर्तव्यदक्ष शासन, भ्रष्टाचाराचा विरहित व्यवहार, उच्च सांस्कृतिक मूल्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे जतन झाले असते. भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखले गेले असते. आजच्या युगाला खरोखरच शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत शासकाची किंवा शिकवणीची गरज आहे. समाजात वाढलेला भ्रष्टाचार, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, अंधश्रद्धा, गुन्हेगारी प्रवृत्ती, स्त्रियांच्या सुरक्षतेची अस्थिरता, धर्म आणि जातीचे राजकारण, संस्कार नीतिमूल्याचा हास्य, संस्कृतीविषयी उदासीनता, आपल्या कर्तृत्वाची जाणीव नसणे, मनातील स्वार्थीपणा, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता या सर्व गोष्टी हळूहळू कमी होत चालल्या आहेत. याकरता समाजात परिवर्तन होणे गरजेचे, तसेच आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. महाराजांची दृष्टी वैज्ञानिक होती, परंतु आपल्या संस्कृतीला धरून योग्य तिथे बदल घडवून ते परिवर्तन करत असत. याकरता आपल्याला सुद्धा आपल्या राष्ट्राविषयी, देशाविषयी, संस्कृतीविषयी अभिमान असायला हवा आणि महाराजांच्या स्वप्नातील सशक्त, समृद्ध आणि महान राष्ट्र घडवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. शेवटी एवढेच. एक पोलादी माबळा जमवून गेला, एक पोलादी माबळा जमवून गेला, पत्त्यासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला, पराक्रमन ज्याच्या आसमान दमदमून गेला, गनिमी काव्याने मुघलही थरथरून गेला, स्वराज्यात ज्याच्या 18 पगड जातींनाही स्वाभिमान वाटला, 38 मन सोनं नेताना इंग्रजही थकून गेला, 38 मन सोनं नेताना इंग्रजही थकून गेला, असा आमचा राजा होऊन गेला, असे आमचा राजा होऊन गेला. शब्दही अपुरे पडतील अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या भारत देशाचे शिवछत्रपती, अवघ्या भारत देशाचे शिवछत्रपती. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. धन्यवाद आसावरी. यानंतर शिवाजी महाराजांनी केले स्वराज्यासाठी स्वतः समर्पित, त्यांची शौर्य गाथा गाणार खंडेलवाल अर्पित. Thank you, Nikita. Good morning, one and all present here. I, Arpit Khandelwal, would like to speak few words in form of poetry about the great Chhatrapati Shivaji Maharaj. और मेरी इस कविता का शीर्षक है छत्रपति शिवाजी महाराज की शौर्य गाथा. संस्कृत संपन्न था भारत मेरा, थी ठाट बाट राजाओं की. संस्कृत संपन्न था भारत मेरा, थी ठाट बाट राजाओं की. नजर लग गई जाने कैसे बब्बर आता ताइयों की. महावीर योद्धाओं से युग भारत का इतिहास भरा है. आज कहानी आओ सुन ले, जिनसे नव इतिहास बना है. जिनके पिता शाहजी थे, माता जीजा धर्मपरायण. जन्म लिया शिव नेरी दुर्ग में, बालक हुए कर्तव्य परायण. तीर तलवार और भाले भरत छे, वीर शिवा के खेल खिलौने थे. युद्ध कौशल शासन प्रबंध में अद्भुत और अनोखे थे. नारी और सब धर्मों का सम्मान हमेशा करते थे. वीर शिवाजी भारत पर अभिमान हमेशा करते थे. वीर शिवाजी भारत पर अभिमान हमेशा करते थे.
छापामार युद्ध में काबिल नौसेना के वे जनक हुए। जैसे को तैसे की नीति रणनीतिकार वे गजब हुए। जैसे को तैसे की नीति रणनीतिकार वे गजब हुए। जगा देश प्रेम जनमानस में, सब में है स्वाभिमान भरा। एक मराठा 100 पर भारी, इतना सब में विश्वास भरा। जन्मभूमि जो अपनी है, मुगलों को क्यों अधिकार यहाँ। क्यों करे गुलामी उनकी, मिटने को हम सब तैयार यहाँ। येन केन प्रकारेण युद्ध में जीतना जरूरी होता है। पूर्ण स्वराज्य के खातिर तो बलिदान जरूरी होता है। पूर्ण स्वराज्य के खातिर तो बलिदान जरूरी होता है। जहां जरूरत पड़ी सिंध की, झटपट मित्र बना लेते। जहां जरूरत पड़ी सिंध की, झटपट मित्र बना लेते। जहां समझते शत्रु बली है, धूल ताम तमाम करते। भर हुंकार कहा मारे, नाको दम तकदीर मुगलों की। भर हुंकार कहा मारे, नाको दम तकदीर मुगलों की। चुन गद्दारों को मारा, कभी हाथ ना आए मुगलों की। यज्ञ की ज्वाला में सर्वसमर्पित किए जिसने, कर्म यज्ञ की ज्वाला में सर्वसमर्पित किए जिसने। आओ उनके राज्य अभिषेक पर हम देश प्रेम की लेकस में। आओ उनके राज्य अभिषेक पर हम देश प्रेम की लेकस में। और कुछ इसी तरह से आज से 450 साल पहले महाकवि भूषण ने एक आलंकारिक भाषा के अंदर शिवाजी महाराज के लिए एक कविता लिखी थी। और कवि भूषण ये शिवाजी महाराज के ही एक कवि हुआ करते थे। तो शिवाजी महाराज की शौर्य गाथा आलंकारिक भाषा में बताते थे। तो वो कुछ इस प्रकार थी। सती चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी, सरजा शिवाजी जंग जीतने चलत है। भूषण भनत नाग विहद नगारन के, नदी नद मद गए बरन के रलत है। ऐल फैल खैल बैल खलक में गैल गैल, गर्जन की फैल पैल सैल उफलत है। तारा से तुरनी धूरी दारा में लगत जीनी, थारा पर पारा पारा वार यो हलत है। थारा पर पारा पारा वार यो हलत है। थैंक यू। धन्यवाद अर्पित. युद्धाची कशी असावी नीती सांगणार देवश्री आज या स्थिती. थैंक यू निकिता. नमस्ते. लक्ष्य की ओर बढ़ाए गए छोटे छोटे कदम बाद में विशाल लक्ष्य भी हासिल करा देता है. मैं बात कर रही हूँ महाराष्ट्र की भूमि पर जन्मे छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, जो अपने लीक से हटकर युद्ध नीति के लिए जाने जाते हैं. छत्रपति शिवाजी महाराज के बारे में सबसे महत्वपूर्ण बात यही थी कि उन्हें उस क्षेत्र के बारे में व्यापक ज्ञान था जहां उन्हें युद्ध लड़ना था. वह अपने हाथ के पिछले हिस्से की तरह डेक्कन क्षेत्र के हर पहाड़, पहाड़ी, नदी, नाला, किला और घाटी को जानते थे. उनके सैनिकों के पास इलाके के विस्तृत नक्शे थे. सक्षम जासूसी प्रणाली, जानकारी प्राप्त करने के लिए शिवाजी महाराज के पास एक बहुत ही सक्षम जासूसी प्रणाली थी. हालांकि अधिकांश अज्ञात रह गए हैं, पर कुछ ज्ञात जासूस विश्वेश्वरराव नानाजी दिघे, बहिरजी नायक और सुरेंद्रजी प्रभुजी है. समकालीन ब्रिटिश यात्रियों ने बिहार में शिवाजी महाराज के जासूसों से मिलने के बारे में नोट किया है. शिवाजी महाराज द्वारा वर्ष 1664 में मुगल शहर की लूट की सुविधा के लिए बहिरजी नायक ने सूरत के पूरे शहर का नक्शा तैयार किया था. बहिरजी की सूरत में संग्रहित विशाल धन और धन की जानकारी ने शिवाजी महाराज को शहर पर हमला करने और मुगलों को अपमानित करने के लिए प्रेरित किया. मजबूत आर्थिक नीति और खजाना, सेना को बनाए रखने, सैनिकों को खिलाने, उन्हें हथियार देने और किलों की रक्षा करने में बहुत पैसे लगते हैं. सूरत जैसे शहरों में मुगलों की दौलत जमा थी जो लूट ली गई. शिवाजी महाराज की बहुत मजबूत आर्थिक नीति थी. उत्साहित सेना, शिवाजी महाराज के पास एक बहुत उत्साहित सेना थी. जिस इलाके में उन्हें लड़ना था उसे देखते हुए हाथी जैसे बड़े जानवरों के लिए कोई जगह नहीं थी. उत्प्रेरक तत्वों को सेना में शामिल होने से मना किया गया था. दुश्मनों के इलाके में लूटने के लिए घुड़सवार सेना का इस्तेमाल किया गया था. सेना
सेना आगे बढ़ने के लिए गति और चपलता पर बहुत अधिक निर्भर थी। आश्चर्यजनक हमले। शिवाजी महाराज की रणनीति शत्रु को आश्चर्य से लेने पर आधारित थी। हमले के इस रूप का प्रतीक शाइस्ता खान के खिलाफ छापे में देखा गया था। शाइस्ता खान ने पुणे में 3 साल के लिए 1 लाख मजबूत सेना के साथ डेरा डाला था। शिवाजी महाराज के हमले के बाद शाइस्ता खान 3 दिनों के भीतर औरंगाबाद वापस गए। और सबसे महत्वपूर्ण, गुरिल्ला युद्ध। गुरिल्ला युद्ध के अपनी रणनीति के लिए जाने जाते हैं। शिवाजी महाराज की सेना गुरिल्ला युद्ध में माहिर थी। दुश्मन के विश्वासघाती इलाके से लड़ने के लिए सेना ने असामान्य और लीक से हटकर तरीकों का इस्तेमाल किया। गनीम एक अरबी शब्द है जिसका अर्थ है लुटेरा। शिवाजी महाराज ने लुटेरों की उसी तकनीक का अनुसरण किया जो कहीं से भी प्रकट हो, लूटे और भाग निकले। इसीलिए डेनिस किनकड ने उन्हें द ग्रेट रिबल कहा। छत्रपति शिवाजी महाराज के कहे कुछ शब्दों के साथ मैं समाप्त करना चाहती हूँ। जब हौसला बुलंद हो तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है। जब हौसला बुलंद हो तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है। धन्यवाद। धन्यवाद देवश्री। आता स्वराज्य स्थापनेत होते महाराजांचे महान कार्य ऐश्वर्य दाखवून देणार आरमाराचे ऐश्वर्य। धन्यवाद। सर्वप्रथम मी आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझे भाषण ऐकत असलेल्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार। मी ऐश्वर्या वटकर आज माझे तुमचे आपल्या महाराष्ट्राचे आणि अख्ख्या जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास आपल्या समोर आहे। तर चला मग सुरू करण्यापूर्वी शिवरायांचा जयकार होऊ द्या। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस्य राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आजचा माझा विषय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा समुद्री आरमार। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला होता। 6 जून 1674 मध्ये छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला। पुढे त्यांनी खूप गड जिंकली। 24 ऑक्टोबर 1656 मध्ये शिवराय व त्यांच्या सैन्याने मुंबई जवळचा कल्याण जिंकला। लागोलाग भिवंडी काबीज केली आणि याच वेळी पनवेल जवळचा माहुलीचा किल्लाही जिंकून घेतला। पनवेल, ठाणे, कल्याण आणि परिसरावर डिसेंबर 1656 पर्यंत जारी पटका गौरवाने फडकू लागला आणि शिवरायांनी आपली गरुड नजर समुद्राकडे वळवली। गोव्यात पोर्तुगीज, मुंबईत इंग्रज, गुजरात किनाऱ्यावरती मुघल, जंजिरा सिद्दी हाबशी आणि तळ कोकणात स्वकीय द्रोही देसाई आणि सावंत असे 5 समुद्र सहाय्य महाराष्ट्राची किनारपट्टी बळकावून बसले होते। गोव्यात हजारो भूमिपुत्र कापले गेले होते, बाकीचे सक्तीने बाटले गेले होते। तोच धोका कोकणालाही होता आणि शिवरायांना हे सहन करणं शक्य नव्हतं। मात्र त्यासाठी आवश्यक होता तो आरमार। देशावरच्या मुसलमानी शक्तींनी लढत असताना शिवाजी राजे समुद्राच्या राजकारणात उतरत आहे ही बातमी ऐकताच पोर्तुगीज आणि मुघल वालदिल झाले। त्यांचे द्वापे सुरू झाले। पोर्तुगीजांनी इंग्रज इंजिनियरांना धमक्या दिल्या आणि सगळे 350 कामगारांना नोकरीवरती काढून टाकलं। आरमाराचं काम तिकडे अर्धवट राहिला होता। संकटाला शरण जातील ते शिवाजी महाराज कुठले? त्यांनी सर्व गलबत एका स्वातंत्र्य इंजिनियरला दिले आणि मराठा कामगारांना काम करून घेतलं आणि महाराष्ट्राचे आरमाराचा आत्मविश्वास वाढवला। नोव्हेंबर 1664 मध्ये 40 वेगवान आणि 60 मोठे जहाज बांधून तयार झाले होते। त्यांचे वजन 200 व 300 टन होते। पहिले गोव्यात सक्तीने धर्मांतर करणारे पोर्तुगीजांवरती झंझावटी हल्ला चालवले। पुढे महाराजांची तलवार आता कोकणाकडे परकीयांची झोप उडवू लागली आणि नारबा सावंतचा तिकडे वेंगुर्ल्याला बिमोड केला। सारे महाराजांचे चरणी आले, पण चरणी आला नव्हता तो जंजिऱ्याचा सिद्धी। या लढाईत मराठ्यांचे खूप नुकसान झाले होते, त्याला सहाय्य द्यावंच लागणार होतं।
आणि महाराजांना साह्य देण्यासाठी जागा शोधली. 2 बेट होती, जंजिरा आणि मुंबईच्या मध्ये कुंडेरी खांदेरी. तिकडे 500 माणसांसह किल्ला उभारू लागला आणि 28 ऑगस्टला इंग्रजांना लक्षात आलं, खांदेरीवर बांधा. हे बघताच सगळे इंग्रज हल्ल्याची योजना करू लागले. ब्रिटिशांनी आर्मर एकवटून हल्ल्याची विविध रचना केली. आक्रमण सुरू झाला. काही कळायच्या आतच मराठ्यांनी इंग्रजांचे नौके उडवून लावले. इंग्रजांनी माघार घेतला. आता आला नोव्हेंबरचा महिना आणि हिरवी निशाणी लावलेली सिद्धी निशाणी चाल करून आला. त्यांच्या सोबतही घमासान लढाई चालू झाली आणि मराठ्यांना आता माघार घ्यावं की काय असं वाटू लागलं. पण अचानकच छोट्या होडीतून मायनाथ भंडारी 50 कडवे भारकरी घेऊन लढू लागले आणि त्यात सिद्दी दाऊद खानाचा मस्तक दर्या सारंगनं धडा वेगळं केलं आणि अशा रीतीनं महाराष्ट्राची किनारपट्टी भगवा जारी पटका सागरी स्वराज्य धुंधुनी नगाड्यात गजरू लागले. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्या. महाराजांचा अलौकिक इतिहास मधुरा मांडणार तिचा मधुर शब्दात. धन्यवाद भक्ती. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. स्वराज्य ज्यांचे स्वप्ने, भगवा त्यांची शान, सूर्यही नतमस्तक होई, रायगड ही करे प्रणाम, असे एकमेव आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज महान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामगिरीमुळे इतिहासात त्यांचे एक अजरामर स्थान निर्माण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. बालपणी आणि कुमार अवस्थेत आई जिजाऊकडून त्यांना युद्ध कौशल्याचे शिक्षण मिळाले. महाराजांची हुशारी, कर्तबगारी आणि चाणक्षपणा पाहून सन 1674 रोजी त्यांचा रायगडावर राज्य अभिषेक सोहळा पार पडला. त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्ध कौशल्यात आणि नीतिशास्त्रात पारंगत केले. मुघल साम्राज्याच्या अत्याचाराविरुद्ध मराठा सेनेने लढून सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी महाराजांनी एकनिष्ठ मावळे गोळा करून कमी सैन्य असतानाही गनिमी कावा पद्धतीने मुघल साम्राज्यास हादरे देण्यास सुरुवात केली. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकले आहेत. तसेच एकूण 111 किल्ले त्यांनी स्वतः बांधले आहेत. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणांच्या बळावर महाराजांनी एक सामर्थ्यशाली व प्रागतिक राज्य उभे केले आहे. इतिहासात महाराजांनी पार पडलेल्या अशा अनेक कामगिरी प्रसिद्ध आहेत. त्यातलीच एक म्हणजे आग्रा येथून सुटका. सन 1666 रोजी महाराजांना औरंगजेबाने दिल्ली येथे भेटीसाठी व त्यांनी केलेल्या बिजापूर या आक्रमणावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. या भेटीवेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र संभाजी देखील होते. परंतु बाकी दरबारासोबत त्यांना उभे करून शिवबासारख्या राजाचे अपमान केले. या अपमानामुळे नाराज होऊन शिवाजी महाराज त्याच क्षणी दरबाराबाहेर पडले. परंतु त्यांना कैद करून नजरबंदीत ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी मिर्झा राजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. महाराजांबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला गेला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न चालूच होते. शेवटी महाराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडण्याचे निमित्त केले आणि आजूबाजूच्या मंदिरांना दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मिठाईचे पेटारे पहारेकरांकडून बारकाईने तपास होत होती, पण नंतर यात ढिलाई पडू लागली. काही दिवसांनंतर तर तपासणी देखील बंद झाली. या संधीचा फायदा घेऊन एके दिवशी महाराज व त्यांचे पुत्र संभाजी एकेका पेटीत बसून
तिथून निसटण्यास यशस्वी झाले. असे अनेक प्रसंग महाराजांच्या आयुष्यात घडले आहेत, पण त्यांनी ह्या प्रसंगांना धीराने सामोरे गेले आहेत. परंतु अशा ह्या महाकामगिरी राजांना अल्पकाळ जीवन लाभले. वयाच्या फक्त 50व्या वर्षी सन 1680 रोजी त्यांचे निधन झाले. परंतु छोट्याशा कामगिरीत त्यांनी आपल्या कर्तबगारीने मुघल साम्राज्यास हरवून सर्वत्र हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अशा या महाराजाला मानाचा मुजरा. धन्यवाद. भक्ती म्यूट वर आहेस. महाराजांची शरीरयष्टी होती पिळदार आणि काटक. छत्रपतींच्या अलौकिक इतिहासात नेणार आपणास व्यंकटेश वेद पाठक. हॅलो. येस यू आर. Yes, Venkatesh. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज व अखंड हिंदुस्थानच्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना मी त्रिवार नमन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ह्या भूमंडळाची ठाई धर्मरक्षी लिहिलेल्या या पंक्तीला पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. 17व्या शतकात भारतात चारही बाजूनी पसरलेल्या इस्लामिक राजवटी, मुघल, आदिल, निजाम व कुतुबशाही या चारही शाह्यांना नमवून हिंदवी स्वराज्याचे राज्यतख्त 6 जून 1674 रोजी रायगडावर उभं राहिलं होतं. शतकानुशतके अंधारात खितपत पडलेल्या भारताला या सह्याद्रीच्या शिवसूर्याने प्रकाशमान केले. मासाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांच्या यज्ञामध्ये हजारो तरुण मावळ्यांनी स्वतःची आहुती दिली आहे. त्यात गडाला पण सिंह गेला ही पंक्ती स्वतःच्या पराक्रमाने प्रचलित करणारे नरवीर तानाजी मालुसरे, पन्हाळ्याच्या वेड्यात शिवाजी महाराजांचा पेहराव धरून मृत्यूला सामोरे जाणारे शिवाकाशीत, पुरंदर जाऊ नये म्हणून 5000 फटांनी फौजेवर 500 मावळ्यांनी शिरकून पडणारे मुरारबाजी देशपांडे, घोडखिंडीत शेंदूर फासल्या मारुतीरायासारखे रक्ताने माखणारे बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या कित्येक मावळ्यांनी दिलेल्या बलिदानानेच रायगडावरचे तख्त अढळ बनले होते. अखंड हिंदुस्थानात मुस्लिम राजवटी स्थापन झाल्या. उत्तरेतील सर्वात बलाढ्य व आशियाखंडातले सर्वात मोठे मुघल साम्राज्य व त्याच बळकटीचे आदिलशाही व कुतुबशाही व निजामशाही यांचे साम्राज्य यांच्या प्रचंड अत्याचाराखाली संपूर्ण हिंदुस्थान बरडत चालला होता. याच कठीण प्रसंगात शहाजी पुत्र शिवाजीराजे भोसले यांनी स्वातंत्र्याची मशाल पेटवली. अख्ख्या सह्याद्रीभर मशाल पेटवली व ती नंतर वनव्यासारखी अख्ख्या सह्याद्रीभर व नंतर देशभर पसरली. शत्रूला असह्य होणाऱ्या या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात व डोंगर कड्यात आपल्याच थाटात उभ्या असलेल्या महाकठीण अशा किल्ल्यांनी मराठा रियासतीच्या स्वातंत्र्य संग्रामाला बळकटी दिली. बघता बघता उत्तरेत खानदेश व दक्षिणेत गोव्यापर्यंत व पूर्वेत नगर कोल्हापूर पासून कोकण व अरबी समुद्रापर्यंतचा प्रदेश शिवरायांनी काबीज केला. मध्ययुगीन शतकांमध्ये कुठल्याही हिंदूचा हिंदू रीती रिवाजाप्रमाणे राज्याभिषेक झाला नव्हता. गागा भट्टांनी अभूतपूर्व घटना पार पडली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर तर महाराजांनी मुस्लिम राजवटी विरुद्ध आक्रमणांचा धडाका लावला. गनिमी काव्याच्या तंत्राचा वापर करून शत्रूला सळो की पुळो करून सोडले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वतंत्र राज्याची राज्याभिषेक हिंदवी कालगणना महाराजांनी सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होन ही नाणी चलनात आणली. राज्य व्यवहार कोश हे मराठी ग्रंथ निर्माण करून घेतले. परकीयांच्या तावडीतून सोडवलेले गड किल्ल्यांना त्यांची पूर्वीची मराठी नावे बहाल केली. अशा या माझ्या राजाच्या राज्याभिषेकाची दखल अखंड हिंदुस्थानाने घेतली. ही बातमी जेव्हा दिल्लीपती औरंगजेबाला समजली तेव्हा त्याची झोप उडाली. त्याला कळून चुकले की दिल्लीच्या बादशाही तख्ताला आव्हान देणारं मराठी राजतख्त रायगडावर शिवाजी महाराज नावाच्या सिंहाने स्थापन केलं होतं. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणे त्या घडीला महाकठीण कार्य होते. त्यासाठी महाराजांनी केलेला त्यागही मोठाच. त्याशिवाय अलौकिक इतिहास घडणे अवघडच. महाराजांचा अलौकिक इतिहास घडण्यामागे त्यांचं इतरांपेक्षा असलेलं वेगळेपण. शिवाजी महाराज हे चैन व भोगविलासी कधीच नव्हते. पूर्वीचे हिंदू राजे शत्रू सीमेवर आला तरी निर्धास्तच राहायचे. त्यानंतर युद्धाची तयारी करून स्वतःच्या प्रांतात संग्राम करायचे. त्याने स्वराज्याची हानी भरपूर प्रमाणात होती. शिवाजी महाराज युद्ध करायचे, सतत अतिलक्ष राहायचे. महाराष्ट्राच्या संत परंपरेच्या शिकवणुकीला जर शिवरायांच्या कर्तृत्वाची लाभली तर जेव्हा लौकिक म्हणतात जेव्हा शिवाजी महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर महाराजांचा कट्टर शत्रू औरंगजेब त्याच्या दरबारात त्याच्या शहजाद्याला व सरदारांना सांगतोय की शिवाजी कोण आहे. औरंगजेब भर दरबारात महाराजांचं कौतुक करतोय. तो काय म्हणतोय ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर ऐका औरंगजेब काय म्हणतोय. ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबुदौलत आज ये क्या देख रही है.
शिवाजी हमारे सामने उसके सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके के उधेड़ के रख दिया है उसने। ये हमारे अब्दुल शाइस्ता खान साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाख छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए। तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा। ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़, मराठों के जख्म के वार इन्होंने अपनी छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए। ये हबशी फौलाद खान, जिसकी हथेली पर मिठाई रख के शिवाजी आगरे के कैदखाने से फरार हो गया, सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसे फौलाद खान ने। लश्कर के साथ मैदान छोड़ने वाले कारतलब खान, ये रसूल बेग रोजवानी, ये मेरे आतिश तरबियत खान, ये खाजा बहादुरदा कुलताश, कुंडी नरेश भौसी हाड़ा, ये रणमस्तकान, समान सैयद केसर मुनावर खान, तमाम राजपूत बुंदेल अफगान पठान, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी। एक बात को शहजादे, शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, पर औरत का नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने तो मजबूत किले बनाए, मजबूत शिविर के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, पर मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जहागीरों की लालच दिखाई, पर जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। मराठे थकते नहीं, मराठे रुकते नहीं, मराठे झुकते नहीं और मराठे बिकते भी नहीं। हाँ, शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह उसकी सिर उठाई आसमान को छू रही है, इसमें कोई शक नहीं शहजादे। हम खुशनसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। धन्यवाद. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद व्यंकटेश. आता आपणा पुढे होईल सादरीकरण महाराजांच्या युद्धनीतीचे, योगे स्मरणात आणणार महाराजांचे गनिमी काव्याचे. धन्यवाद भक्ती. छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुद्रा अर्पण करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूवर कित्येक पुस्तके लिहिली जाऊ शकतात. त्यामुळे मला मिळालेल्या अतिशय कमी वेळेमध्ये शिवरायांची युद्धनीती या विषयाला न्याय मिळणे शक्य नाही. तरी या विषयावर शक्य होईल तेवढा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करेन. समाजात कित्येक लोकांना आपण बोलताना ऐकतो की माझ्याकडे अमुक साधने नव्हते म्हणून मी हे करू शकलो नाही, ते करू शकलो नाही. परंतु मिळेल तेवढे साधने घेऊन स्वराज्य उभं करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. युद्ध लढायचं म्हणजे मोठं सैन्य पाहिजे, हत्ती पाहिजे, तोफा पाहिजे, मोठं घोडदळ पाहिजे, या सर्व संकल्पनाच शिवरायांनी मोडीत काढल्या. युद्ध लढायचं म्हणजे पाहिजे त्या फक्त दोनच गोष्टी. पहिली म्हणजे योजना आणि दुसरी गोष्ट म्हणजे युद्ध केव्हा आणि कुठे कुठे लढायचे याचा संपूर्ण अभ्यास. शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये योजना ही सर्वोच्च असायची. शिवरायांच्या सैन्यातील अगदी शेवटच्या माणसालाही योजना स्पष्ट माहिती असायची. शत्रूचे सैन्य कितीतरी पट मोठे असताना शिवरायांनी त्यांना कित्येक वेळा मात दिली. त्यामागे सर्वात महत्वाची होती ती म्हणजे योजनाच. लढाई कोठे आणि कधी करायची या गोष्टीला शिवराय अत्यंत महत्त्व देत असत. प्रतापगडावरील लढाईच बघा ना, जिथे शत्रू त्याच्या सैन्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकेल तिथे लढाई न लढता शत्रू सैन्य जिथे फोल ठरेल आणि आपल्या सैन्याला जास्तीत जास्त फायदा होईल अशा जागी शिवराय युद्ध करत असत. युद्ध कधी लढायचं आणि कधी नाही ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. शिवरायांना जिथे युद्ध जिंकणे जास्तच कठीण किंवा अगदी अशक्य वाटत असते तेव्हा ते युद्ध टाळत असत. मिर्झा राजा दिले खान किंवा स्वराज्याचा प्रत्येक मावळा आपला जीव गमावण्यासाठी तयारच होता, परंतु आपल्या माणसाचा जीव किती महत्वाचा आहे हे शिवरायांना चांगलेच ठाऊक होते. मिर्झा राजाशी तह करून शिवराय जेव्हा आग्र्यावरून परत आले तेव्हा शिवरायाकडे फक्त 17 किल्ले होते. जिजाऊ साहेबांनी जिंकून घेतलेल्या रांगणा मिळून 18 किल्ले. आग्र्यावरून परत आल्यानंतर शिवरायांनी 3.25 वर्ष आपल्या सैन्यांचा आणि योजनांचा अभ्यास केला आणि 3.25 वर्षानंतर जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे कोंढाणा. आग्र्यावरून परत आल्यानंतर फक्त 18 किल्ले हातात असणाऱ्या शिवरायांनी पुढील 8 वर्षात तब्बल 260 किल्ले स्वराज्यात आणले. अशा शिवरायांची युद्धनीती 5 मिनिटात मी काय सांगणार. आत्ताच्या काळात प्रसिद्ध असणारे स्वॉट अनालिसिस, कमांडो रेड, जस्ट इन टाइम प्लॅनिंग और मॅनेजमेंट यासारख्या अनेक संकल्पना शिवरायांनी त्या काळात प्रत्यक्षात आणल्या. या सर्व संकल्पनांचं एक संग्रहित नाव म्हणजेच गनिमी कावा. असो, वेळेसोबत चाललेला माझा गनिमी कावा मी इथे थांबवतो. माझ्या तोंडून निघलेले चांगले शब्द शिवचरणी वाहतो आणि चुकलेले शब्द माझ्या जोडीत घेऊन मी तुमची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद योगेश. आई तुळजा भवानीच्या दर्शनाने छत्रपतीच्या मुखी असे प्रसन्नता. अलौकिक इतिहासातील कथा नम्रपणे मांडणार नम्रता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. थकून थकून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं. नम्रता, तुझा आवाज कमी येतोय, थोडं मोठ्या आवाजात बोलते का?
ओके मॅडम. हेडफोन जवळ माईक जवळ धर. हॅलो. हेडफोन काढून बोल बरं. आता येतोय. हॅलो. ओके. थकून थकून एखादा झाडाखाली बसावं, झाडाखालून विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीतून मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीचं महू उठावं, मधाचा एक थेंब तोंडात पडावा. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. असं म्हणतात ना, अन्नाच्या भुकेत विचारांची भूक येऊन मिसळली की क्रांतीची सुरुवात होते. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात. क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी होते. क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी होते. कुटुंब उद्ध्वस्त होतात. पण ज्यांचा क्रांतीत सहभाग नसतो अशा पुढच्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगतात. प्रति प्रचंड लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा दगदगता स्वाभिमान, आणि काळीच आहे सह्याद्रीचा, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाराज्याचं पहिलं स्थान मराठ्याचा जो भगवा आसमंत रूपवंत आहे, दयेचा वसंत आहे, असा राजा छत्रपती शिवराय याचा इतिहास आठवला तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी प्रथम अभिवादन करते. मी नम्रता गायकवाड, MCA फर्स्ट इयर, आपल्या समोर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज एक अलौकिक इतिहास. आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहतोच असं नाही. काही क्षण विसरला म्हणता येत नाही, आणि असा ज्याचा क्षण आहे तो म्हणजे छत्रपती शिवराय. 16व्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागली. एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कपारातून धुमधुमू लागली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दलितांचा कैवाली जन्मला, अरे माझा राजा जन्मला. मित्रांनो, जयंत्या सगळ्यांच्याच साजऱ्या करतात का हो? नाही. अरे जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली त्या व्यक्तीच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो. तुळजाभवानीच्या आशीर्वादानं, जिजाऊच्या मार्गदर्शनानं आणि मावळ्यांच्या साथीनं शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, लढाया जिंकल्या म्हणून ते युगपुरुष झाले असं नाही, तर शिवरायांनी या देशात सर्जामशाहीला पहिली तोफ डागली होती. मित्रांनो, सर्जामशाही म्हणजे नक्की काय हो? तर सर्जामशाही म्हणजे त्या क्रूर काळात अत्याचाराच्या डोंगर, स्त्रियांना उरबडण्याचे साक्षात कहर, माणसं म्हणजे चक्क बोटाखालची गाढवत झाली होती. अशा या क्रूर काळात शिवरायांनी आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खन्नाटांनी आणि ढगांच्या गडगडांनी, डोंगराच्या शालीनं, पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. अरे ताजमहाल तर प्रेमाची निशाणी होती, तर शिवनेरी किल्ला हा एका सिंहाची कहाणी होती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात तर राहती या रक्तात वाहती राजे, काळजात तर राहती या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगली आणि स्वराज्य स्थापन केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधी श्रीमंत कुलवंत राजाधिराज श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून हिंदवी स्वराज्याची रीळ ठोकणारा सह्याद्रीचा पाणीदार, ढाण्या वाघ, अष्टपैलू जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, आणि माझ्या देशात शिवबासारखा युवा पाहिजे, आणि माझ्या देशात शिवबासारखा युवा पाहिजे. समर्थ रामदासांनी सांगितले आहे की धर्मासाठी त्यांच्या अनेक भक्तांना देखील ऐकवले, पण त्यांनी ते पूर्णपणे केले नाही. ज्यांनी पूर्ण रूपात साकार केले ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दिल्लीपतीच्या नरडीचा घोट घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात. महाराज अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मात्र मोठी होती. ते आपल्या मावळ्यांना सतत म्हणायचे, सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओंझळीलाच पाणी प्यावे का? परकीय राजवटीत विनाकारण युद्धे होऊन आपली माणसं मारावी का? कुटुंब उद्ध्वस्त करावी का? तर आपल्या पदरी काय मिळणार? तर फक्त गुलामगिरीच मिळणार. राजांनी त्यांचे मावळे मात्र व्हायचे आणि बोलायचे, बोला राजा बोला, तुम्ही बोलाल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत, स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राण देखील देऊ.
स्वराज्य उभारताना शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होता, पण स्वाभिमान सोडला नाही. बादशाहच्या बाजूने लाखो सैनिक होते, पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही. अरे शब्दांमध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इनामदारी. शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे घाबरत नसतो मी कोणाला, असू दे कोणाची किती पण जहागीरदारी. असे या राजाचं प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं. मित्रांनो, जाताना शेवटी एकच सांगेन, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. धन्यवाद. धन्यवाद नम्रता. मावळ्यांनी ठेवला विश्वास शिवरायांवर, युद्धनीतीचे सूत्र सांगणार गणेश कांडळकर. गणेश, आहेस का तू तिकडे? मिठाईच्या पेटीमधून छत्रपतींनी केली आग्र्याहून सुटका. अलौकिक इतिहासातील गोष्टी सांगणार प्रियंका. नमस्कार. झाले बहु होतील बहु परंतु यासम हा, असे वर्णन चपखलपणे लागू पडते ते आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच आज कित्येक वर्ष उलटून गेली तरी महाराजांचा इतिहास आणि लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान हे अढळ आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे राजा आणि व्यक्ती म्हणून चारित्र्य आणि कर्तव्य हे वेगळेच होते आणि म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा ह्या आजही कालशिरावर अखंड झडतच राहतात. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. शिवाजी राजांनी प्रथमच महाराष्ट्रात स्वराज्याचे बीर उजवले. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आतोनात मेहनत घेतली आणि म्हणूनच त्यांच्या वाटेला काही वेळा दगदगीचे जीवन आले. पण राजांनी कधी माघार घेतली नाही आणि कधी हारही मानली नाही. आदिलशाही असो निजाम असो यांचा विरोध सहन करून महाराजांनी आपले स्वराज्य स्थापनेचे लक्ष्य साकार केले आणि म्हणूनच 6 जून 1674 साली हा शूरवीर राजा राजसिंहासनावर विराजमान झाला. पण ही तो श्रींची इच्छा अशी त्यांची विचारसरणी होती. त्यानंतर 1645 पर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या पुणे प्रदेशाच्या असणाऱ्या आजूबाजूचे कोंढाणा, पुरंदर, तोरणा हे किल्ले ताब्यात घेतले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा पुण्याचा राज्यकारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी आपली स्वतःची राजमुद्रा तयार केली आणि ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती म्हणजे प्रतिपचंद्र लैकैव वर्धिष्व विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा मराठीतून असे सांगते की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रमाणे शहाजींचा पुत्र शिवाजींची ही राजमुद्रा अशीच व त्याचा नावलौकिक वाढत जाईल हीच त्यांची इच्छा होती. त्यानंतर आपण जर इतिहास पाहिला तर अफजल खान आणि महाराजांच्या भेटीचा आठवतो आणि त्यांच्या भेटीसाठी मोठा शामियाना तो उभारलाच होता आणि त्यानंतर खानाला वाटले की राजे आपल्या ताब्यात आले आहेत आणि म्हणूनच त्यांनी राजांना घट्ट धरून त्यांच्या कुशीत कट्यार खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजांनी मोठ्या चपळाईने व मोठ्या चातुर्याने वाघनखे खाण्याच्या पोटात खुपसली आणि त्याचा कोतडाच बाहेर काढला. अफजल खान मारला गेला. अशा वाघिणीचा हा छावा होता. गनिमी काव्याचा डाव मोठ्या चातुर्याने आणि मोठ्या चपळाईने त्यांनी खेळला होता. मग ती पावनखिंडीची लढाई असो नाहीतर महाराजांची आग्र्याहून सुटका असो. खरंच महाराजांचा हा अलौकिक इतिहास प्रत्येक माणसाने स्मरणात ठेवावा, कायम आठवावा. आज त्यांच्यामुळे आपण आहोत. त्यांची युक्ती, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कौशल्य खरंच शिकण्यासारखं आहे. तेव्हा हा राजा आपल्यासाठी खूप काही करून गेला. आपणही आपण नवीन इतिहास निर्माण करावा आणि खरंच त्यांच्यासारखं कार्य करावं आणि त्यांची शिकवण ही कायम लक्षात ठेवावी. जाता जाता एवढंच सांगेन की संघटित सामर्थ्यावरती लोळवले दुश्मन राज्य हिंदवी स्थापन केले ध्वज भगवा उभारून. अशा या महान थोर छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा.
धन्यवाद प्रियांका. छत्रपतींची राजनीती होती पाहण्यासारखी नित्तल. अलौकिक इतिहासात घेऊन जाणार आपल्याला खाट शीतल. शीतल, ठीक आहे, आपण पुढे बघूया. आदरणीय परीक्षक श्रद्धा शिंदे मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढे 2 शब्द बोलावे. पुढचा स्पर्धक कोण आहे पहा. छत्रपतींची राजनीती होती पाण्यासारखी नित्तल. अलौकिक इतिहासात घेऊन जाणार आपल्याला खाट शीतल. Nikita, Sheetal has not been present, so you can move forward. Hello. So you can. It's Yeah, present. she's Hello. here. Hello, ma'am. Ma'am, आवाज आ रही है? Yes. Yes, you are audible. गोड गंगेचे निर्मळ पाणी त्यात पाखरे गोजीरवाणी. भाषण करते याच क्षणी मी शीतल खाडे, MCA सेकंड इयर. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्म आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जे ज्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी. परम पवित्र माझ्या या मातृभूमीला माझा साष्टांग नमस्कार. आजच्या शुभ दिवशी तुम्ही मला इथे 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्यामुळे मी तुमची आभारी आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा असणारा विषय जी एक अमूर्त संकल्पना आहे, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज एक अलौकिक इतिहास. विजयासारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेले, वाघ नक्याने अफजल खानाचा पुतळा पाडून गेले, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असे एक शिवाजी महाराज होऊन गेले. आपल्या महाराष्ट्रात एक शक्तिशाली निष्ठावान पराक्रमी राजा होऊन गेले. त्यांच्या जन्माला आल्याने त्यांच्या हातून घडलेल्या कार्याने विजयी पराक्रम असा इतिहास घडला. त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले. ते आजपर्यंत तसेच आहे आणि येणाऱ्या काळात देखील तसेच राहणार आहे. ते म्हणजेच प्रौढ प्रताप, पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर महाराज धीराजाय श्री छत्रपती शिवाजी महाराज. मन जर का फुल असेल, शुभ शुभ प्रहरी सूर्य लालबुंद झाला, शुभ लहरी सूर्य लालबुंद झाला, माता जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला, माता जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौगडा वाजत होता. अशा मंगलक्षणी शिवनेरी गडावर जिजाऊ मातीच्या पोटी शिवबा जन्माला आले. शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी नामकरण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके 1559 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवाजी राजांचा जन्म झाला. जे स्वराज्यासाठी लढतात ते बाजी प्रभू, हात तुटला तरी लढतात ते तानाजी मालुसरे, समोरून आलेल्या वाघाला सामोरे जातात ते संभाजी, आणि जे स्वराज्याला निर्माण करतात ते शिवाजी. सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवरायालयात 26 एप्रिल 1645 या दिवशी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. 12 मावळे कान्होजी, जेधे, बाजी, तानाजी मालसुरे, येसाजी, बापूजी, नरसप्रभू अशा अनेक मावळ्यांना साथीला घेऊन हर हर महादेव घोषणा देत स्वराज्याची शपथ घेतली. इसवी सन 1947 मध्ये वयाच्या 16 वर्षी शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. इसवी सन 1659 पर्यंत शिवाजी महाराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील 40
40 किल्ले जिंकले. म्हणतात ना, मन जर का फुल असेल तर ते नेत्रात सदा भरेल. मन जर का फुल असेल तर ते नेत्रात सदा भरेल. पंखात इच्छेचे बळ असेल तर नभही तुझं पुढे झुकेल. पंखात इच्छेचे बळ असेल तर नभही तुझं पुढे झुकेल. शिवाजी या नावाला कधी उलट वाचला आहे का? याचा अर्थ होतो जीवाशी. आयुष्यभर जीवाशी खेळले ते शिवाजी. त्यांनी त्यांची स्वतःची राजमुद्रा तयार केली. ती राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिव विश्ववंदिता. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिव विश्ववंदिता. शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा, ज्याप्रमाणे प्रतिपत्रेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तसा शहाजीचा पुत्र शिवाजी महाराजांचा मुद्रेक लौकिक वाढत जाईल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रालाच नाही तर अखिल भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तिदायी दैवत आहे. त्यांनी पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी जी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडवले. म्हणून म्हणते, दिवस नाही आज साधा भवानी आईच्या कुशीत निजला हिंदुत्वाचा राजा. दिवस नाही आज साधा भवानी आईच्या कुशीत निजला हिंदुत्वाचा राजा. रडलं अख्खं स्वराज्य मनात. 6 जून इसवी सन 1614 रोजी शिवरायांचा रायगडावर स्वराज्याभिषेक करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव दिवशी रायगडावर ध्येय ठेवला. राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या 6 वर्षात 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा शालिवाहन रूप शके 1602 या दिवशी शिवाजी राजांना वीरमरण आले. म्हणून म्हणते, निज देहाचे झिजवून चंदन तुम्ही वेचिला येते कणकण. निज देहाचे झिजवून चंदन तुम्ही वेचिला येते कणकण. आणि फुलवले हसरे नंदन स्मृतीस तुमच्या शतशवंदन. आणि फुलवले हसरे नंदन स्मृतीस तुमच्या शतशवंदन. अशा या थोर रयतेचा राजा, जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद शीतल. अशा प्रकारे आपल्या सगळ्या प्रतियोगितांचे भाषण संपले आहे. यापुढे मी आदरणीय परीक्षक श्रद्धा शिंदे मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढे 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम मी सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या दिवशी या एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार आमच्या सगळ्यांसमोर मांडलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवराज्याभिषेकाबद्दल बोलायचं झालं तर ते एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न पाहिलं होतं 1630 साली आपल्या जिजाऊंनी. ते स्वप्न अस्तित्वात आणलं ते अखंड परिश्रमातनं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. सूर्यनारायण जर उगवले नसते, आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच आज आपणाला समजला नसता. स्वराज्य ह्या केवळ एकाच विचाराने पेटून उठलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. सारा आसमंत देखील या दिवशी भगव्याने झळाळून गेला असतो. स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास, स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस, त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आज रंगला खास. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी सर्व उपस्थितांना आणि सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छिते की ह्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी एकच सुचवू इच्छिते की या विषयाच्या निमित्ताने का होईना पण आपण आपल्या इतिहासात परत जाऊन पोहोचलेलो आहोत आणि नक्कीच या स्पर्धकांबरोबरच आपण देखील थोडंफार आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण इथे काही ना काही बोललेलो आहोत. यातील 1 अथवा 2 जरी विचार आपण स्वतःच्या रोजच्या जीवनात आत्मसात केले तरी मी म्हणेल की नक्कीच सगळ्यांनी नक्कीच हे जी परीक्षा आहे ती सगळ्यांनी जिंकलेली असेल. धन्यवाद. धन्यवाद मॅम. मी सन्माननीय परीक्षक रुपाली काळेकर मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपला अनुभव सादर करावा.
धन्यवाद. सर्वप्रथम मला तुमच्या सर्वांचं अभिनंदन करायला आवडेल की आजचा जो 6 जूनच्या निमित्तानं जो शिवस्वराज्य दिन आपण साजरा करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊन जे वेगवेगळ्या विषयांवर तुमचं मत मांडलं ते खरंच अप्रतिम होतं. आणि मला खरं तर विशेष कौतुक करायला आवडेल की ज्यांनी आज सूत्रसंचालन केलं. खरंच खूप अप्रतिम होतं ज्या पद्धतीनं तुम्ही सूत्रसंचालन केलं. एखाद्या स्पर्धकाला बोलवताना जे तुम्ही आधी त्याचं इंट्रोडक्शन काइंड ऑफ दिलं तर खरंच ते अप्रतिम होतं. तर तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि मला विशेष अजून कौतुक करायला आवडेल ते म्हणजे आपले अभिजित सर की ज्यांनी ह्या शिवस्वराज्य दिनाचं औचित्य साधून आपल्यासाठी हा एक नवा व्यासपीठ उभा करून दिला. शिवरायांची 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. खरंच शौर्य आणि धैर्याची मूर्ती असं जर आपण म्हणलं तर आपल्या समोर उभे राहतात ते भारताचे शूरपुत्र छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे एक महान देशभक्त होते आणि कुशल प्रशासक देखील होते. आणि याचंच खरं उदाहरण झालं तर बऱ्याचदा आपण ऍज अ मॅनेजमेंट स्टुडंट हे अनुभवतो की एक शूर मॅनेजमेंट चे जे संस्थापक असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देखील दिले जातात. एकीकडे शिवाजी महाराज हे खूप सामर्थ्यवान होते तर दुसरीकडे ते अत्यंत दयाळू म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर वीरश्री संचारणार नाही असे होणारच नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनमनात छत्रपतींना अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आजचे औचित्य साधून तुम्ही महाराजांच्या बद्दल वेगवेगळ्या विषयांवर तुमचे मत प्रदर्शित केले. आणि मला आणखी हे सांगायलाही आवडेल की जे आपण वेगवेगळे विषय निवडले आहेत त्या विषयांच्या अनुसरून त्यातले काही जे तुम्हाला पटलेले मुद्दे आहेत किंवा जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत त्यावर सखोल विचार करा. ते आपल्या आजूबाजूला आपल्याला कसे इम्प्लिमेंट करता येतील याबद्दल विचार करा. तर तीच आपली खरी आदरांजली होईल महाराजांना. धन्यवाद. धन्यवाद मॅम. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. धन्यवाद निकिता. सर्वप्रथम आम्ही असं ठरवलं आहे की जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तर शक्यतो आपल्याला असं वाटतं की आपण मराठीतच आपल्या भावना फार छान प्रकारे व्यक्त करू शकतो. पण नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने हे आपल्याला जाणवलं असेल की हिंदी भाषेत देखील आपण आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांना नक्कीच एक चांगली आदरांजली देऊ शकतो. त्या निमित्ताने आम्ही जजेसनी असं ठरवलं आहे की एक स्पेशल प्राइज आपण देणार आहोत ज्या व्यक्तीला ज्यांनी हिंदी भाषेत आपले विचार मांडलेले आहेत. आणि ते स्पेशल प्राइज जात आहे देबोश्री दत्ताईला. देबोश्री, मनापासून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. आणि हे जे मेडल आहे हे आम्ही तुला देऊ इच्छितो. सो जेव्हा केव्हा तू उपस्थित असशील कॉलेजमध्ये त्यावेळेस तू अभिजित सरांकडून हे मेडल घेऊन जाशील. नक्कीच मॅम. थँक्यू. अभिनंदन. अभिनंदन देबोश्री. धन्यवाद. आता आम्ही जे प्राइजेस आहेत ते 2 विभागामध्ये विभागलेले आहेत. एक MBA आणि एक MCA. तर आपण सर्वप्रथम MCA पासून सुरुवात करूया. आपण MCA चे प्राइस तुम्ही सांगा ना. उत्तेजन. हो, जसं मॅडमनी सांगितलं तसं आपण MBA आणि MCA ह्या 2 कॅटेगरीज बनवल्या आहेत. विजेता घोषित करण्यापूर्वी आम्हाला तुम्हाला सांगायला आवडेल की जे आम्ही गुणवारी केली आहे, जे तुम्हाला मार्किंग वापरलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे क्रायटेरिया निवडले होते. त्यात होता एक तर तुमच्या विषयाचा सखोल अभ्यास, तुमचे हावभाव. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे कदाचित तुम्हाला ते फारसे करता आले नसतील, पण जे आम्हाला ऑब्झर्व झालं किंवा जे काही दिसलं त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुमच्या हावभावाचे मार्क्स दिले आहेत. त्याच्यानुसार नेक्स्ट मुद्दा होता की तुम्ही विषयाची मांडणी कशी करत आहात. इन शॉर्ट की तुम्ही कशी सुरुवात केली,
तुम्ही कसा फ्लो कंटिन्यू केला आणि तुम्ही शेवट कसा केला तुमच्या भाषणाचा. आणि शेवटचा एक पॅरामीटर आम्ही जो कन्सिडर केला होता दॅट इज युअर कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही भाषण दिलं तर तुमचा आत्मविश्वास जो आम्हाला दिसला. सो ह्या पॅरामीटरवर आम्ही मार्किंग केलं आहे. आणि मला घोषित करायला आवडेल की MCA होऊन उत्तेजनार्थ बक्षीस आम्ही देऊ इच्छितो शीतल खाडे हिला. शीतल, दिस इज द मॅम. टू शीतल. अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. MCA होऊन विनर आहे नम्रता गायकवाड. नम्रता, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. नम्रता, खूप खूप अभिनंदन. आणि तू खूप छान पद्धतीने बोललेली आहेस. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तुझा जो कॉन्फिडन्स आहे, तुझी विषयाची जी हाताळणी आहे ती खूप खूप छान आहे. आणि हे असंच पुढे चालू ठेव. खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स नम्रता, शीतल, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्या मुद्द्यांमध्ये मला आणखी एक मुद्दा ऍड करायला आवडेल नम्रता. जेव्हा तू तुझ्या विषयाची मांडणी केलीस तेव्हा तुझ्या आवाजातला जो चढ उतार होता आणि तू जे सांगतीयस त्याला एक छान सपोर्ट मिळाला आणि तो खूप प्रभावशाली झाला. सो दॅट इज ऍडिशनल पॉइंट यू कॅन कन्सिडर. अभिनंदन. अभिनंदन. आता MBA कडे वळूयात. MBA मधून खूप जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे आपण 2 उत्तेजनार्थ बक्षिसं काढलेली आहेत या स्पर्धेसाठी. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस आहे ऐश्वर्या वाटकर हिला. ऐश्वर्या, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. हे मेडल तू नंतर घेऊन जाशील सरांकडून. हो हो नक्की मॅम. थँक्यू. खूप खूप अभिनंदन आणि खूप छान बोललेली आहेस. थँक्यू मॅम. धन्यवाद. अभिनंदन ऐश्वर्या. दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस आहे आदित्य माने. आदित्य. हो मॅम, धन्यवाद. इज देअर. ओके Yes, ma'am. आदित्य, खूप छान. दिस मेडल इज फॉर यू. आणि तू खूप छान पद्धतीने बोललेला आहेस आणि तुझी विषयावरचा तुझा अभ्यास खूप जास्त छान होता आणि खूप इन डेप्थ तू डेफिनेटली स्टडी केलेली आहेस आणि ही अशीच पुढे ठेव. आणि एक छोटस ऍडवाइस आहे की ह्यातले 1-2 विचार जरी तू तुझ्या रोजच्या जीवनात अवलंबलेस तरी मी म्हणेल की ह्या मेडल पेक्षा पण जास्त खूप काही मिळालेलं आहे तुला. नक्कीच. हो, ma'am. खूप खूप नक्की. अभिनंदन. धन्यवाद मॅम. अभिनंदन आदित्य. धन्यवाद आणि मॅम. विनर आहे MBA मधून प्रियांका आसवले. प्रियांका. अभिनंदन प्रियांका. प्रियांका, तू आहेस? प्रियांका. ओके, प्रियांका इज नॉट देअर. बट प्रियांकाची जर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल, जरी हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असला तरी देखील तिचे हावभाव, तिची विषयाची हाताळणी, तिचं प्रत्येक गोष्टीनंतर म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर तिने किंवा 2 ते 3 वाक्यानंतर तिने केलेली वाक्यरचना आणि त्याचा अर्थ समजावून सांगण्याची पद्धत ही नक्की शिकण्यासारखी आहे. सो प्रियांका, खूप खूप अभिनंदन. तुझे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आणि या स्पर्धेची विजेती झाल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद सगळ्या स्पर्धकांचे. आणि तुम्हा सगळ्यांना नक्कीच या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आपण सगळ्यांना सर्टिफिकेट्स देणार आहोत, जे की डेफिनेटली तुम्ही सरांशी कोऑर्डिनेट कराल आणि यू ऑल विल बी गेटिंग अ सर्टिफिकेट फॉर इट. ओके, सो व्हेरी ऑल द बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि मी नक्कीच या व्यासपीठाचा वापर ह्यासाठी करणार आहे की एक नवीन सुरुवात आपण केलेली आहे. मराठी भाषा दिवसानंतर हे आपली दुसरी स्पर्धा आहे आणि नक्कीच अशा खूप स्पर्धा आपण पुढे चालू ठेवू आणि ह्याचं सगळं श्रेय जातं हे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अभिजित सरांना. सो नक्कीच खूप खूप मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद अभिजित सर. हे कार्य असंच पुढे चालू ठेवा आणि नक्कीच आपले हे जे सगळे विद्यार्थी आहेत ते ह्या आपल्या कार्याला डेफिनेटली हातभार लावतील. आणि heartiest congrats to all the winners. Thank you. Congratulations to all winners and all the organizers and judges and the anchors and the participants. Thank you Shikha ma'am for your presence. Thank you Talla ma'am for your presence. Thank you. Thanks a lot. कार्यक्रमाचे खूप खूप अभिनंदन. यापुढे मी आभार व्यक्त करण्यासाठी भक्ती गुगळे हिला विनंती करते. धन्यवाद निकिता.
कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणांचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. नमस्कार, मी भक्ती हुबे. सर्वप्रथम अभिजित पाटील सर आणि रोट्रॅक्टर सॅम्युअल पवार यांनी मला आज सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनासाठी संधी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सर्व प्रमुख पाहुणे डॉक्टर मेघना बिलारे मॅम, डॉक्टर तेजश्री तल्ला मॅम, डॉक्टर विशाल वडसकर सर आणि डॉक्टर शिखा दुबे मॅम यांना आभार. तसेच आदरणीय परीक्षक श्रद्धा शिंदे मॅम आणि रुपाली काळेकर मॅम व आदरणीय मान्यवर आपले सर्व वक्ते व ज्यांच्याशिवाय कुठलाच कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही असेच आपले श्रोते, त्यांना सुद्धा आभार. जसे आपण जाणतो, आपण आज जमलोय 348व्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यानिमित्त, ज्याला आपण शिवराज्य दिन म्हणून साजरा करत आहोत. वेळीचे शस्त्र उचलले म्हणून या भगव्याच्या विश्व राहिले राजे, तुम्ही होते म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना नमन. शेवटी एकच सांगू इच्छिते, शिवराय हे नुसते स्टेटस किंवा घोषणेपुरतं मर्यादित न ठेवता त्यांचे विचार आचरणात आणले हीच खरी मानवंदना ठरेल. तुम्हा सर्वांची रजा घेते व कार्यक्रमाची सांगता करते. धन्यवाद. थँक्यू ऑल. थँक्यू. Thank you all.